नमस्कार मंडळी. तर आज मी NCCला चालले, कारण NCC डे हा 23 नोव्हेंबरला असल्यामुळं खूप काही इव्हेंटची तयारी करायची आहे. मला आज जरा लेटच झालता परेडवर यायला. सगळेजण जॉईन झालते, तर तुम्ही बघू शकता क्लासरूमची सगळी साफसफाई करून झालती. त्यानंतर आम्ही सायलेंट ड्रिल केली. सायलेंट ड्रिल करून झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक झाला. सायलेंट ड्रिलवाल्यांचा ब्रेक झाला, मात्र रायफल ड्रिलवाले म्हणजे गार्ड ऑफ ऑनर यांचा ब्रेक काय अजून झालाच नव्हता. त्यांची परेड अजून सुरूच होती. तुम्हाला प्रश्न पडला असेल, सायलेंट ड्रिल कधी झाली? तर मी स्वतः त्यामध्ये असल्यामुळं तो व्हिडिओ शूट नाही करू शकले. ते बघा, आपले 2 पायलट चालले आहेत. यावेळी मुली आहेत पायलट. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी मुलं असतात. आता ह्यावेळी मुली आहेत पायलट. 5 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर अजून एकदा सायलेंट ड्रिल केली. त्यानंतर आम्हाला 45 मिनिटाचा ब्रेक दिला. परंतु गार्ड ऑफ ऑनरवाल्यांना काही जमेना झालतं रायफल ड्रिलची प्रोसेस. मग काय त्यांना ब्रेकच नाही दिला. आम्ही मात्र ग्राउंड सोडून गेलो पाणी प्यायला, कारण ड्रिल करून बॉडी खूप थकली होती. आणि बाहेर जाताना प्रिन्सिपलचं ऑफिस होतं. त्यामध्ये आत्ता झालेल्या इंटरझोन कॉम्पिटिशनमध्ये कॉलेजला भेटलेली मस्त आणि भली मोठी ट्रॉफी दिसली. तिथून गेलो आम्ही कॉलेज कॅन्टीनमध्ये. तिथून स्नॅक्स आणलं आणि मस्तपैकी जेवण करून आम्ही आलो जिम्नॅस्टिक हॉलमध्ये. तिथं आल्यानंतर राहिलेल्या इव्हेंटची प्रॅक्टिस सुरू केली. त्यामध्ये काही मुलींनी सिंगिंगचं प्रॅक्टिस केलं. तोपर्यंत माझ्या मैत्रिणीची मस्ती सुरूच झाली बघा. लेकिन एक सेकंड, कौन है बे तू? गजब बेइज्जती है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. खाओ माँ कसम. कैसा लगा मेरा मजाक? नंतर आम्ही सेल्फ डिफेन्सचा डेमो तयार केला. सेल्फ डिफेन्स हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलीने ते शिकलंच पाहिजे. तर आम्ही सकाळी 8 वाजता आलतो. ते 5 वाजेपर्यंत आमची तयारी सुरू होती. आजच्या तयारीचा फायनल रिझल्ट तुम्हाला माझा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर असा सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व असेच सोबत राहा. धन्यवाद.